नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. अभिनेता संजय दत्तची पहाटे येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यात बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी शरण आलेला अभिनेता संजय दत्त याला आज पहाटे येरवडा कारागृहात हलवण्यात आले. संजय दत्तला ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून येरवडा कारागृहात आणण्यात आले. या प्रकरणी संजय दत्त 16 मे रोजी न्यायालयात शरण आला होता. संजयला 5 वर्षे शिक्षा भोगायची आहे. त्यापैकी 551 दिवस त्याने यापूर्वीच कारागृहात काढले आहेत. उर्वरित 3.5 वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी गुरुवारी त्याला ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते. तेथे त्याला 6 दिवस ठेवण्यात आले. कारागृहाबाहेर असलेला मीडियाच्या प्रतिनिधींचा विळखा व फॅन्समुळे अखेर संजय दत्तला आज पहाटे 4च्या सुमारास येरवडा येथे कमालीची गुप्तता पाळत आणण्यात आले. त्यामुळे संजय दत्त आता पुढील शिक्षा येरवडा कारागृहात भोगणार आहे. संजयला न्यायालयात भागवत गीता, रामायण वाचण्याची परवानगी देण्यात आली आहे. संजयने यापूर्वी आपल्याला येरवडा कारागृहात शरण येण्यासाठी याचिका दाखल केली होती, पण त्याने स्वतःच याचिका नंतर मागे घेतली होती. संजय दत्तची बहीण आणि खासदार प्रिया दत्त यांनी मंगळवारी सायंकाळी कारागृहात जाऊन त्याची भेट घेतली. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. डीपीच्या बदलातून 70 पिढ्या आरामात जगतील याची व्यवस्था करण्यात आल्याची टीका सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी केली. पुणे नगर वाचन मंदिराच्या वतीने पुण्याचा प्रस्तावित विकास आराखडा, नागरिकांचे प्रबोधन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माधव सोमण, रवींद्र घारमळकर उपस्थित होते. कुंभार म्हणाले, विकास आराखड्यामधून शाळा, क्रीडांगण, हॉस्पिटल यांची 19 आरक्षणे काढून टाकण्यात आली आहेत, तर 41 आरक्षणांच्या जागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. वॉर्ड तसेच परिसरामध्ये आराखड्यानुसार होणाऱ्या बदलांचा अभ्यास करून योग्य त्या सूचना नागरिकांनी करणे आवश्यक आहे. केवळ जनमानसाच्या रेट्या पुढेच महापालिका नमते घेऊ शकेल. प्रस्तावित विकास आराखड्याच्या बदलांसाठी नागरिकांनी पुढे यावे. हरकती, सूचना मांडण्याची मुदत 26 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. पीएमपीचे विभाजन करणे शक्य होणार नाही, असे महापालिकेचे आयुक्त व पीएमपीचे संचालक महेश पाठक यांनी सांगितले. पीएमपीएमएल ही सार्वजनिक वाहतूक सेवा सध्या तोट्यात आहे. ती सक्षम करण्यासाठी बस डेपोची जागा सार्वजनिक आणि खासगी भागीदारीच्या माध्यमातून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप बेसिस PPP विकसित करण्यासाठी 2.5 FSI देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने झालेल्या मुख्य सभेत आणण्यात आला होता. त्यावर जोरदार चर्चा झाल्यानंतर तो तहकूब ठेवण्यात आला. त्यावेळी महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. याबाबत महापालिका आयुक्त पाठक म्हणाले, पीएमपीचे विभाजन करणे अशक्य आहे, कारण JNURM मधून जो 30% निधी मिळाला आहे त्यास मुकावे लागेल. तसेच कंपनी कायद्याप्रमाणे चालते. शासनाने पीएमपी बाबत काढलेल्या अधिसूचनेनुसार 60% रक्कम पुणे आणि उर्वरित 40% रक्कम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देणे गरजेचे होते. त्यातील काही रक्कम मिळाली असली तरी त्यामधील 60% रक्कम कर्मचाऱ्यांचे वेतन, 35% इंधन यावर खर्च होत आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या 6व्या वेतन आयोगामुळे बोजा वाढलेला आहे. त्यामुळे इतर खर्चासाठी भागभांडवल नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बोनस देता येणार नाही. पीएमपी कडे मुळात भांडवलच नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शन सुद्धा मिळणार नाही. मात्र अवाढव्य वाढत जात असलेल्या खर्चासाठी PPP करण्याशिवाय गत्यंतर नाही. BOTचे 5 प्रकार आहेत. त्यानुसार कंत्राटदाराकडून बस घेणे, जाहिरातींच्या माध्यमातून बस घेणे, ठराविक कालावधीसाठी बस चालवण्यासाठी देऊन त्याची तिकिटे आपण काढावीत, या तत्वानुसार जाहीर लिलावातून जागा भाड्याने देऊ शकतो. पीएमपी सुधारण्यासाठी भरपूर वाव आहे. त्यासाठी PP पद्धतीने FSI विकसित करण्यासाठी देण्याचे योग्य ठरणार आहे. त्याचप्रमाणे अशोक लेलँडचा या कंपनीच्या बस गाड्यांसाठी आलेला प्रस्ताव असला तरी कोणतीही खरेदी टेंडरशिवाय होणार नाही, असे पाठक यांनी स्पष्ट केले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. विविध भागातील नगरसेवकांनी डॉक्टर आंबेडकर महोत्सव साजरा करण्यास पुढाकार घेतला आहे. विविध भागातील नगरसेवकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महोत्सव घेण्यासाठी पुढाकार दाखवल्याने अखेर तो महापालिकेतर्फेच गणेश कला क्रीडा मंच येथे घेण्याचे निश्चित झाले आहे. त्याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असे महापौर वैशाली बनकर यांनी सांगितले. या महोत्सवात सम्राट अशोक, शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला, सत्यशोधक ही नाटके दाखवली जाणार आहेत. आनंद व मिलिंद शिंदे यांचाही एक कार्यक्रम असेल असे महापौरांनी सांगितले. यासाठी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हिंदुस्थान चीन सीमा वाद कचखाऊ धोरणांमुळे प्रलंबित होत आहे असे मत एनडीटीव्हीचे संपादक नितीन गोखले यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमात नितीन गोखले यांचे लडाखमधील चीनची घुसखोरी आणि हिंदुस्थान चीन संबंध या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मंगेश महाले, सरचिटणीस गजेंद्र बडे, प्रतिष्ठानचे कार्यवाह श्याम दौंडकर उपस्थित होते. गोखले म्हणाले, आपण प्रत्येक वेळेस माघार घेत गेलो. त्यातून मार्ग काढण्यासाठी हिंदुस्थानने चीन बरोबर वाटाघाटी सुरू ठेवल्या पाहिजेत. हिंदुस्थानची राजकीय व्यवस्था मृतावस्थेत गेल्यामुळेच देशाला उतरती कळा लागल्यासारखे वाटते. हिंदुस्थानच्या सीमा भागात प्रवेश करणे म्हणजे राजकीय अस्थिरतेमुळे शक्तीहीन झालेल्या देशांशी अत्यंत धूर्तपणे वागण्याची चीनची रणनीती दिसते. चीनने धूर्तपणे हा सीमावाद आणला आहे. चीनच्या राजकीय नेत्यांबरोबर बैठका होत आहेत, परंतु सीमावाद निराळा विषय आहे. लडाखमध्ये प्रसार माध्यमांना जाण्यास सुद्धा परवानगी मिळत नाही. हिंदुस्थानने सुद्धा परराष्ट्र धोरण नियोजनाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे प्राधान्य द्यायला हवे आहे. सीमावर्ती भागात चीनने रस्ते बांधले आहेत, तर आपल्या सैन्याकडे पुरेशी आधुनिक साधनसामग्री नाही. चीन हा आपला प्रतिस्पर्धी असल्यामुळे हिंदुस्थानने सुद्धा नौदलाची ताकद वाढवली पाहिजे. त्याकरता हिंदुस्थानने मंगोलिया, व्हिएतनाम, जापान या देशांशी हाताशी धरले पाहिजे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. संगीत नाटकांनीच महाराष्ट्राचा कान घडवला आहे असे प्रतिपादन मराठी संगीत नाट्य अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांनी केले. अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल हार्मनी 2013 या बहुभाषिक संगीत नृत्य नाट्य स्पर्धा महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ संगीत नाटक अभिनेत्री पद्मश्री जयमाला शिलेदार आणि कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ, कार्याध्यक्ष श्याम बुर्के, सरचिटणीस हेमंत वाघ, मुकुंद नगरकर व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना कीर्ती शिलेदार म्हणाल्या, महाराष्ट्रातील संगीत नाटकांची परंपरा अतिशय समृद्ध असून महाराष्ट्राचा सांगतिक काम घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संगीत नाटकांनी घडवले आहे. संगीत नाटकाच्या माध्यमातून शास्त्रीय, लावणी, लोकसंगीत, सुगम संगीत, कर्नाटकी संगीत अशा विविध प्रकारच्या संगीत परंपराची जपवणूक करून रसिकांमध्ये संगीताबद्दलची रुची निर्माण केल्याचे सांगून शिलेदार म्हणाल्या, भारतीय कला प्रकारांचे आत्मा आणि अध्यात्म यांच्याशी अतूट नाते आहे. हे नाते सर्व जगासमोर येणे आवश्यक आहे. धागडधिंगा किंवा बेभान होणे ही भारतीय संस्कृती नव्हे, तर मन ताळ्यावर ठेवणे ही संस्कृती आहे. अशा शब्दात शिलेदार यांनी आधुनिक संगीतावर टीका केली. तसेच यावेळी विविध नृत्यांनी रसिकांचे मनोरंजन. रत्ना वाघ म्हणाल्या, आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर डिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर
आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.